संसाराचे अंगी अवघीच बेसनी संसाराचे अंगी अवघीच बेसनी संसाराचे अंगी अवघीच विषय
जय महाराज की जय लोक महाराज की जय गुरु महाराज की जय संसाराचे अंगी अवघीच व्यसने आम्ही कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांगे ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखिले तोंड बिटाळाचे आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांगिले तुका म्हणे आम्हा एकांताचा वास तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांगिले पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पाहनी आद्य त्रयजननी देवांची आत्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेजी बंधू श्रीचरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुल्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचा भगवान पांडुरंग परमात्मा कैवल्य चक्रवर्ती संजीवनी समाधी घर ज्ञानराज मौली सर्व संतांची मानली आहे गुरुवर्य गुरुजी सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि तुकाराम महाराजांचं जे निर्णयाचं प्रकरण आहे त्या प्रकरणातला अभंग गुरुजींच्या पुण्यतिथी निमित्ताने हा जो सोहळा चालू आहे त्या सोहळ्याकरता हा अभंग निवडलेला आहे गुरुवर्य मारुती बाबा यांची दरवर्षी इथे सेवा असते मलाही आनंदला येऊन जवळजवळ 22 वर्ष झाली तसं मी माझी विद्यार्थी आहे वारकरी शिक्षण संस्थेचा 62 ते 67 पर्यंत आणि मध्ये नोकरीचा एक भाव प्राप्त झाला थोडंसं येणं जाणं कमी झालं होतं मामासाहेब स्वर्गवासी झाले होते पण माझा पुतण्या गुरुजींकडे शिकलेला होता माझ्या वडील भावाचा जो मुलगा होता प्रकाश नावाचा अजून येतो दिंडी आणतो त्यावेळेला आमच्या ताईंचं भाऊंशी काही लग्न विवाह झालेला नव्हता तेव्हा तो तिथं शिकायला होता त्याने 2च वर्ष काढले अति चंचल होता मी इथे जाऊ काही तिथे जाऊ मग त्याने 2 ते 2.5 वर्ष गुरुजींकडे राहिला असो म्हणून गुरुजींचा आणि माझा संबंध मधून मधून मी आलो की गुरुजींच्या भेटी करता जात होतो दर्शना करता जात होतो आणि जसं काही बोलता येईल तसा बोलण्याचा प्राप्त असायचा कुंभार गुरुजी धर्मशाळेमध्ये त्यांचं राहणं आणि
रोज नित्याने पाठ सांगणं होतं. आयुष्यभर गुरुजींनी संसाराची विहित कर्माची सेवा करून ज्ञानोबाऱ्यांच्या आज्ञेप्रमाणे भगवंताच्या आज्ञेप्रमाणे ती सेवा केली. पण मात्र विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य हे बंद पडून गेलं. सतत अभ्यासपणाने माऊली गेल्यानंतर ज्या माऊली आपण ज्यांनी संस्था काढली, आमच्या समोर माऊलींनी संस्था काढली काहीतरी 30व्या वर्षाला असू, त्यावेळेस मामांचं आणि आता आपण सर्व एक आहोत. थोडंसं विचाराचं हे झालं पण देवकर माऊलींनी तिकडे संस्था काढली. मामांनी अनुमोदन दिलं. उलट मामा त्या संस्थेच्या उद्घाटनाकरता गेले होते. हा सगळा भाग मी अनुभवाने सांगतोय, असं सांगावं नाही. आणि मग नंतर मग गुरुजींनी अमृत अनुभव काय, विचार सागर काय असे अनेक ग्रंथ विद्यार्थ्यांना शिकवले. हे स्वतः मी जरी विद्यार्थी हे सब मला कळत होतं, माहिती पडत होतं. माझा पुतण्या नेहमी मला सांगायचा, असो ही बाबांची सेवा होती. पण बाबांनी सांगितलं की तुम्ही कीर्तन करा. आमचे विठ्ठल महाराज आणि शारंग महाराज त्यांचे फोन आले. त्यांना म्हटलं मी शिक्षकांना सांगतो, पण विठ्ठल महाराज असं बोलले आम्हाला कोणीच नको, तुम्हीच पाहिजे म्हणे. म्हटलं मग भाऊंचं मत म्हणे. भाऊंचं काय, माझं मत ते भाऊंचं. म्हटलं कोण म्हणे. शारंग आहे. आता शारंग आमचा मालकच आहे समजा. आमचा जरी तो मुलगा असला, आमचा जरी तो, पण तो आता भाऊंच्या पाठीमागे सर्व सूत्र चालवतोय. म्हटलं बघ तुझी आज्ञा आहे, मग आता मला यावंच लागेल. मग बाबांनी सकाळी सांगितलं असं सगळी विद्वान मंडळी इथे आहे आणि यांच्यासमोर गुरुजींच्या पुण्यतिथीला मी काय बोलावं. पण तुम्ही माझ्या पाठीमागे एक प्रेमाचे आशीर्वाद असू द्या आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून या अभंगावर मला जेवढं बोलता येईल तेवढं पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करतो. मला सर्वांच्या नावं जरी माहिती नसेल पण सगळी विद्वान मंडळी, ही सभा समस्त साधू संतांची, महामुनी विरक्तांची अशी सगळी सभा आहे. भाऊ एका कीर्तनात बोलले होते, सराठे महाराजांच्या कीर्तनाला मी त्यांच्याकडे होतो. ते कीर्तनाला होते, त्याचं मुलंच होते आणि मी एकटा होतो. भाऊ म्हणे नाना आले ना तर माझ्या कीर्तनात 10,000 लोक आहेत. भाऊचं वाक्य सराठे महाराजांच्या पुण्यदिवशी म्हणजे बाकीचं कोणी झालंय मला माहिती नाही, पण चंगले नाना इथं बसले तर माझं कीर्तन ऐकायला, तर माझ्या कीर्तनात 10,000 लोक आहेत. म्हटलं पण एवढे तर नाही, पण तुम्ही जिथे तिथे लोकच आहेत ना. असं एक तो प्रेमाचा भाव होता. भाऊंनी गुरुजींच्या पाठीमागे चांगल्या प्रकारे ज्ञानदानाचं कार्य केलं. आमच्या ताईची त्यांना संमती मिळाली, शिक्षक मिळाले. खरं म्हणजे शिकवणारे मिळणं हे फार दुरापास्त झालेले, कारण की अलीकडे आमंत्रण खूप असतात आणि आमंत्रण देतात असे आमंत्रण मिळतात. तुम्ही कृष्णाचेच अवतार आहात, तुम्ही गावरानी तुपाचा शेरा खाणार का कोणता खाणार असं विचारतात. आमचे गुरुबंधू मग कसे आमंत्रणात नाकारतील बरं, ते स्वीकारतात. चिरंजीव पदातले शब्द बोललो मी, तुम्ही कृष्णाचे अवतार आहात, आमच्या उद्धाराकरता आलेला. मग तो अवतारा म्हटल्यानंतर आम्हाला आमंत्रण घ्यावंच लागतं. शिक्षक असो, गुरुजींनी शिक्षणाचा पाया संस्थेच्या माध्यमातून रचला आणि अनेक विद्यार्थी गुरुजींनी तयार केले. आपलं कर्म शिक्षकाचं न सोडता कशी गोवी ज्ञानेश्वरी तैसे आपुलिया विहिता उपावो आसे न विसंबिता ऐसा कीजे की जगन्नाथा आभारूपटे. स्वेसे कर्मण्य भिरत त्याच्यावर ज्ञानोबाला व्याख्यान लिहिलं. गुरुजींनी आपलं विहित कर्म सोडलं नाही, असं विहित कर्म केलं, असं विहित कर्म केलं विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं. त्या कर्माचं माऊलींच्या देवाच्या डोक्यावर ओझं झालं. उपाव असे न असं कर्म केलं न विसंबे जगन्नाथा आभारूपटे. असं ज्ञानदानाचं कार्य गुरुजींनी केलं. म्हणून सर्व आपण परिवार प्रतिवर्षाप्रमाणे त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. हे आपलं कर्तव्य आहे.
आपण पुण्यतिथी साजरी केलीच पाहिजे वगैरे वगैरे. आता जास्त भावना लांबवता, जास्त प्रास्ताविक न बोलता अभंगाची प्रस्तावना सांगतो, अभंगामध्ये प्रवेश मिळतो. पण भावन्याने सर्व लक्ष्मण महाराजांनी मला आज्ञा दिली तसं मी उभं राहूनही बोलू शकतो. पण माझं 2016ला ऑपरेशन झाल्यामुळे तुम्ही मला आशीर्वाद द्या. गुरुजींनी दिलेलाच आहे, माऊलींचा मी आशीर्वाद घेतलाच आहे. मी खुर्चीवर बसून या अभंगावर आपल्याशी हितगुज करणार आहे, त्याबद्दल मला क्षमा करा आणि आपण सर्वजण आज्ञा द्या. विठ्ठल विठ्ठल. शास्त्रामध्ये 3 प्रकारची प्रचिती सांगितले. प्रचिती हा जरा वेदांतातला शब्द आहे, समजण्याकरता बोलतो. प्रचिती याचा अर्थ अनुभव. शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. म्हणजे शास्त्र अनुभव, गुरु अनुभव आणि आत्मा अनुभव असे शास्त्रामध्ये भाव पाडलेले आहेत. शास्त्रानुभव म्हणजे ग्रंथ ऐकायचे, वेदांताचे म्हणा, संत वाङ्मय, आणि तिथलं एखादं चरण लक्षात ठेवायचं आणि ते चरण गुणगुणत राहायचं, त्याचं आचरण करायचं. त्याला शास्त्र प्रचिती असं म्हणतात. म्हणजे काही चुकत नसेल तर सांगितलं बरं का. विठ्ठल विठ्ठल. तर उदाहरणार्थ घ्या, प्रेताला पोचायला लोक जात आहेत आणि तिथे एखादा अभंग म्हणतो शास्त्र प्रचितीचा. काय म्हणतो तो? लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया येत धार हरी विन, हरी विन, वाया येत धार हरी विन, हरी विन, वाया येत धार हरी विन, हरी विन, वाया येत धार हरी विन, हरी विन. त्याचे शब्द ऐकल्यानंतर असं वाटतं हा का आत्ताच्या आत्ता हिमालयात निघून जाणार आहे. पण तो जात नाही. घरी येतो, प्रेताला पोचून आंघोळी करतात, गरम पाणी मिळाले, सगळ्यांचा उद्धार करतो. म्हणतो भक्त लटिका व्यवहार. ही शास्त्र प्रचिती, जास्त लांबायचं नाही. दुसरी गुरु प्रचिती. गुरूंच्या संप्रदायाप्रमाणे, वेशभूषाप्रमाणे जीवन जगत राहणं, त्याला गुरु प्रचिती असं म्हणतात. नोकरीच्या गावाला संध्याकाळी असं बाहेर फिरायला गेलो होतो. एक 10-12 ब्राह्मण वयस्कर आले. म्हटलं का तुम्ही कसं काय आले या वेळेला संध्याकाळी? म्हणजे आमची गुरु परंपरा आहे म्हणा. आंबेडला 2 संस्था आहेत, सखाराम महाराजांची आहे आणि एक वासुदेव महाराज म्हणून आहे. एक दुसरी परंपरा आहे. दोघे ब्राह्मणाची परंपरा आहे.
म्हणे आम्ही पंढरपूरला आमच्या गुरु परंपरेनुसार माघवारीला जातो म्हणे. मी त्यांना बोललो सगळ्या आषाढीला कार्तिकेला जातात आणि तुम्ही आता मध्येच कुठे? नाही, आमच्या गुरु घराण्यातली माघवारी आहे म्हणे, आम्ही दुसऱ्या वारीलाच जात नाही म्हणे. मग मला कळलं की ती गुरु परिचिती आहे. गुरूंचं नाव पुढे पुढे करायचं, गुरूंची जशी वेशभूषा, गुरु आडवा गंध लावतात का उभा गंध लावतात, बुक्काला घालतात का नाही, हे सांगत राहणं, त्याला गुरु परिचिती असं म्हणतात. तिसरी आहे आत्मप्रचिती. बंधूंनो, जरा माफी मागून बोलतो, माणसाला सगळे सोंग घेता येतात पण आत्मानुभवाचं सोंग घेता येत नाही. आणि जरी आत्मानुभवाचं सोंग घेतलं तरी त्याचा आत्मानुभव लोक ग्राह्य करत नाही, लोक मान्य करत नाही, मान्यच करत. आत्मानुभवाची पाटी लावलेली नसते, आत्मानुभवाच्या बोर्ड प्रचार नसतो. असं आत्मानुभवाने जीवन जगत असताना एका माणसाने तुकाराम महाराजांना विचारलं, म्हणे तुकाराम महाराज, तुम्ही सकाळचा काकडा झाला आणि डोंगराचा रस्ता धरतात, काही मुलाबाळांकडे काही लक्ष देतात का तुम्ही? म्हणे जिजाबाई दरवाजात उभी राहते, तुम्हाला सांगते की आज काहीच नाहीये, मुलं उपाशी आहेत रात्रीपासून. तुकाराम महाराजांना सांगितलंय, माझ्याजवळ प्रपंचाचा शब्द काढू नको, नका मजपासी बोलू प्रपंचाच्या विषयी, बोलू प्रपंचाच्या विषयी, नका मजपासी वदो प्रपंचाच्या विषयी, वदो प्रपंचाच्या विषयी, वदो प्रपंचाच्या आता नायका वेकानी मज देवा विनवानी. माझ्याजवळ प्रपंचाचा शब्द काढू नको. म्हणून रामेश्वर शास्त्री कट्टर विरोधक त्यावेळेचे ते म्हणतात, मी तुकोबाऱ्यांच्या पायी नतमस्तक झालो, त्यांच्या पायी मी डोकं ठेवलं, पण केव्हा मी त्यांचा आत्मानुभव पाहिला, आत्मानुभव पाहिला. तुकिता तुलने ब्रह्म आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा चिदानंद मूर्ती पाय दाखविया आरती तुकाराम वाढवणे रामे हरे जननी बसता त्यावेळेच्या वैदिक पंडित विद्वान लोकांना बजावतात, सांगतात, पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाची. आत्मानुभवाच्या बाबतीत तुम्ही तुकोबाराची बरोबरी करू शकणार नाही. असं आत्मानुभवाने जीवन जगत असताना तो मनुष्य पुन्हा विचारतोय, मग तुम्ही प्रपंच करत नाही, मग तुम्ही करतात तरी काय? तुमचं मुलाबाळांकडे लक्ष नाहीये, दुसरं तुम्ही काही करत नाही, मग तुम्ही करतात काय? त्याचं उत्तर, त्याची चर्चा जगद्गुरु तुकोबारा आज घेतलेल्या अभंगाच्या
पहिल्या चरणात संसाराचे आगी अवधीचे व्यसने, संसाराचे आगी अवधीचे व्यसन शब्दाचा अर्थ संकट दुःख हा व्यसन शब्दाचा अर्थ. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने गुरुजींनी सुद्धा ते न्यायानं गुरुजींचं सुद्धा लक्षात आलं काय? संसाराच्या अंगी अवघीच व्यसने अनंत प्रकारचे दुःख आहे, संकट आहे, दगडबाला पादर काय फोटो अनेक प्रमाण आहेत, सर्व जाणकार मंडळी आहे. हो, दुःख बांधवडी आहे संसार, सुखाचा विचार नाही कुठे. बरीच मंडळी संसाराचं ओझं वाहता वाहता संपून जातात, पण ती संसारातली व्यसन सुटतच नाही, ते दुःख सुटतच नाही. सर्वांचं माफी मागून बोलतोय. अर्थात तुमच्यामध्ये जरी नाही वयस्कर असं पण मानून घ्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, संसाराचा बोज वाहता लागलासी मरणाला, नेसे साथी कुणाला. बोल 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 नेसे साथी कुणाला. हे सगळे जरी कोणते मोठ्या नोकरीला असले तरी काय करतात? त्यांना दारा सुत नाती पोती व्यापक करोनी बसला, प्रेम न केले शेजाऱ्या दुसऱ्या पाहुनी हसला. मान नाही अन कीर्ती न काही, हा मान नाही अन कीर्ती न काही. भाऊ पुढचं वाक्य बोलू का? उगाच फिरला हेला. माफी मागून बोलतो सर्वांना. असं किती का मोठ्या नोकरीला असेल पण संसारातली दुःखच कळत नाही, पैसा समजतो. गुरुजींना बाकीचं कळलं नाही, मान कळला नाही, धन
कळलं नाही. गुरुजींनी संसाराचं स्वरूप ओळखलं. मग काय केलं आयुष्यभर गुरुजींनी? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने प्रकारे पुष्कळ प्रकारे गुण कीर्तन, लीला कीर्तन, क्रीडा कीर्तन, नाम कीर्तन असे अनेक कीर्तनाचे प्रकार आहेत. नाम कीर्तन सगळ्यांना माहिती आहे, भगवंताचं नामस्मरण करत राहणं. गुण कीर्तन भगवंताचे गुणानुवाद गात राहणं वगैरे वगैरे. क्रीडा कीर्तन सुद्धा आहे. गृण्य महाराजांनी हरिपाठ विवरणामध्ये कीर्तनाचे सगळे प्रकार सांगितले, प्रमाण दिलेत. क्रीडा कीर्तन भगवंताच्या क्रीडा डोळ्यापुढे आणायच्या. भगवंत मुलांना तो कार्याच्या प्रसंगाला कसा खेळ खेळत होता, कशा उड्या मारत होता, ते सर्व डोळ्यापुढे आणायचं. कसा त्या पेंजा सुदाम्याबरोबर क्रीडा करायचा, त्याला क्रीडा कीर्तन म्हटलंय. लीला कीर्तन भगवंताचे लीला गाणं सांगणं वगैरे ते लीला कीर्तन आहे. आणि सगळ्यांना सोपं असलेलं मग कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. भगवंताच्या नामात रंगून जाणं हे खरं नाम घेणं. भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करणं, गुणाचं चिंतन करणं वगैरे वगैरे. म्हणून कीर्तनाने पावित्र्यता प्राप्त होते. कीर्तनाने मनुष्य शुद्ध होतो. हे गुरुजींच्या लक्षात आलं. म्हणून गुरुजींनी आयुष्यभर काही केलं नाही. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा अंग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग कीर्तनाचा शिकवणार रूप हेच कीर्तन करत नसले आयुष्य. दुसरं तिसरं काही केलं नाही. संसाराकडे किती लक्ष देत असतील हे त्यांचं त्यांना माहिती, हे त्यांचं त्यांना माहिती. कारण कीर्तन हे ऐकणाऱ्याला, कीर्तन करणाऱ्याला सगळ्यांनाच पवित्र करतं, सगळ्यांनाच शुद्ध करतं. हजारो कुतुबांचे प्रमाणे कथा त्रिवेणी संग
वर्ग, माझे सर्व गुरुबंधू, हा खरा आनंद आहे. तुकोबारांना आम्ही कीर्तनच केली. कीर्तनात 3 गोष्टींचा समावेश असतो. कथा, त्रिवेणी संगम, इथं देव असतो, भक्त असतात आणि नाम असतं. देव, भक्त आणि नाम, इथलं जरी रजकण कपाळ लावलं तरी सर्व पवित्र होतं. तिथींचे उत्तम चरण रजवंदित फल जळती दोषाचे डोंगर, कोणाकोणाचे शुद्ध होती नारी. आधी स्त्रियांचा विचार केलाय गव्हर्नमेंट, आता जागे झालाय लाडकी बहीण आता सुरू केले. आमचे तुकोबारा शुद्ध होती नारी नंतर नर गाती. हे गाणारे आमची बंधू ऐकती, ओट्यावर बसून खुर्चीवर बसून ऐकते, पण कसं सादर ऐकते, सादर ऐकते. हा कीर्तनाचा प्रभाव सामर्थ्य असल्यामुळे तरी कीर्तनाची मी नटनाचे नासिले व्यवसाय प्रसिद्धाचे, जे नामचे नाही बापाचे आयुष्य केले. सगळ्या गोड वय, सगळा भाव माऊलींनी प्रगट केलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून गुरुजी म्हणतात, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. मग त्या शुद्धतेचा परिणाम काय झाला, त्याचं सामर्थ्य काय झालं, तर तो भाव आजच्या अभंगाच्या दुसऱ्या. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, 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 आता हे सोहळे झाले त्रिभुवन. पवित्र दिसायला लागले. ब्राह्मणाच्या कमरेला जास्त त्यालाही सोहळ म्हणतात.
तेही 16च आहे, पण संपूर्ण त्रिभुवन तुकोबा म्हणतात आम्हाला पवित्र दिसायला लागलेला आहे. एकाच सभेमध्ये धर्मराजाला सगळे लोक चांगले दिसत होते आणि त्याच सभेतले लोक दुर्योधनाला वाईट दिसत होते. सर्वांना कथा माहिती आहे, काही जास्त सांगण्याची वेळ नाही. चांगल्या मनुष्याची निवड कर बाबा. सांगितलं होतं श्रीकृष्ण भगवंताने की आपण अध्यक्ष करू, सभा घेऊ म्हणे. धर्मराजा म्हणे मला सगळेच चांगले दिसतात. दुर्योधन तू म्हणे मला एकही वाटत दिसत नाही. याचं कारण काय, याचं उत्तर काय? जसा चष्मा लावला तसं जगत दिसतं. तुम्ही लाल चष्मा लावा सगळं जगत लाल दिसतं, हिरवा चष्मा लावा सगळं जगत हिरवं दिसतं. बिरबलला राजाने सांगितलं म्हणजे सगळं जगत हिरवं दिसलं पाहिजे असं काहीतरी कर म्हणे. तो म्हणे कस काय? नाही म्हणे मला काहीच सांगू नको, पृथ्वी झाडं वगैरे वगैरे सगळं हिरवं दिसलं पाहिजे. आता तो म्हणे काय माहिती राजाचा वेळ पण आहे, मला एकही हिरवा रंगच पाहिजे. झाले 4-5 दिवस होऊन गेले. राजाने विचारलं काय म्हणे अजून नगरीला रंगाने राजवाड्याला रंगाने? त्याने सांगितलं म्हणे महाराज लाखोने लोक लावले, सर्व रंग देत येत येत आहे, फक्त राजवाडाच राहिला म्हणे. म्हणजे असं उजाडला 7वा दिवस ज्या दिवशी सांगायचं होतं त्या दिवशी त्या बिरबलने त्या राजाला गच्चीवर नेलं आणि खिशातून हिरवा चष्मा काढला आणि त्याच्या डोळ्याला लावला. अरे सब हारा यारा दिखला. विनोद काढा, जसा चष्मा मला तसं जगत दिसतं. आता हे सोवळे झाले त्रिभुवन तुकोबारा म्हणतो आमची विषमताच गेली, आमच्या आळंदीची जातीयताच गेली. जातच नाही आळंदीला. काही मानत असते तर मग विषमता नाहीच आहे. काय ज्ञानोबारांच्या ओव्या आहेत, काय गुणगुणत रागात अशा ओव्या आहेत. विषमता नाहीच आहे. यांची नामे ही अनाने अनारिसे वर्तने वेशही सिनाने अघरियांचे ऐसे देखोनी किलठी भेद सुसियन कोटी तरी जन्माची कोटी विषमताच नाही. तुकोबारा म्हणतात गुरुजी म्हणतात त्या ठिकाणी विषमता नाही, सगळं आम्ही एकच. नावं वेगवेगळे असतील, यांची नामे ही अनाने, वर्तन वेगवेगळं असेल, वेश वेगवेगळा असेल, वेशही सिनाने अघिरियांची. असं पाहून अर्जुना यदा कदाचित जर तू जगताकडे अशा दृष्टीने पाहिलं तर तू जन्म जरी किती जरी घेतले तरी भेदाच्या तावडीतून, विषमतेच्या तावडीतून तू निघू शकणार. लक्षात आलं का? असा भाव ज्ञानोबायांनी प्रगट केलेला आहे. ऐसे देखोनी किरुटी भेद सुसियन पोटी तरी जन्माची कोटी न लहासी निघो. कोट्यामध्ये जरी जन्म गेले तरी भेद तुझा लांब जाणार नाही. म्हणून तुकोबार म्हणता आमची विषमता गेली, आमचा भेद धर्म सांगितला. म्हणून महाराज म्हणतात आमच्या ठिकाणी भेदच हा खरा वैष्णवांचा धर्म आहे, ही खरी संस्कृती आहे. विष्णुमय जग हरदेश में तू
हर भेष में तू, तेरा नाम अनेक तू एक ही है, तेरा नाम अनेक तू एक ही है. चप्पलला महाराज गेले, तिथे शब्द गायले महाराज. हर देश में तू, हर भेष में तू, तेरा नाम अनेक तू एक ही है. म्हणून महाराज म्हणतात, लक्षात आलं का महाराजांचा भाव आहे की आता आमच्या ठिकाणी सर्व गेल्यामुळे आता हे सोवळे सर्व त्रिभुवन झाले, त्रिभुवन स्वर्ग मृत्यू पाता विषम धुवन सांडिले. मग महाराज तुमची विषमता गेली, तुम्ही कीर्तनच करतात असं सांगतात, पण निदान तुम्ही जिथे कीर्तन करतात त्या कीर्तनाचं ठिकाण सांगा ना. तो विषय आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात. ब्रह्मपुरी वास, ब्रह्मपुरी वास, ब्रह्मपुरी वास, ब्रह्मपुरी वास, सर्वजण म्हणून राहिले, कारण की याला गान सरस्वती म्हणतात. आमचं लक्ष्मण समोर बसले. गान सरस्वतीमध्ये जितकं स्नान केलं तितका आनंद वाटतो बरं का. गान सरस्वतीमध्ये जितकं डुबावं, जितकी बुडी मारत तितका आल्हादा मनाला निर्माण होतो आणि मनुष्य रमून जातो. ही गान सरस्वती असो. महाराज 3ऱ्या चरणात सांगतायत, आम्ही आमच्या ब्रह्मपुरात राहतो. ब्रह्मपुरी वास करणे अखंड. तिथं आम्हाला विटाळाचं तोंड देखील पाहिलं नाही आणि आम्ही पाहतो न देखिले तोंड विटाळाचे. ब्रह्मपुरीचं वर्णन तुकाराम महाराजांनी एका अभंगात केलं.
आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती. सहज मी आंधळा गा निज सहज मी आंधळा गा सहज हा आंधळा नाहीये, हा जन्मांध नाहीये, हा देवा करता आंधळा झालाय. देवा करता भैरव व्हावं, देवा करता मूक व्हावं, देवा करता आंधळ व्हावं, देवा करता पांगळ व्हावं. ते देवा करता पांगळा असेल, बहिरा असेल, पण देवा करता व्हावं. हा तसंच म्हणतोय. सहज मी आंधळा निज निराकार पंथे, माझी वृत्ती निवृत्ती झाली, मला काही दिसत नाही, न दिसे. मी माझी हरपले. गांधारी आंधळी नव्हती, गांधारी पती करता आंधळी झाली. तसं देवा करता आंधळ व्हावं. थोडासा वेळ भगवंताच्या भक्ती करता देतच राहा. विठ्ठला विठ्ठला सर्व प्रकारची अभंग सांगितलेले आहेत. म्हणून वृत्ती निवृत्ती झाली, जनन दिशे तेथे मी माझी हरपली, आई तिथींच्या तेथे सुखे मी निजलो. म्हणून ब्रह्मपुरी वास करणे अखंड, आम्हाला विटा शिवलाच नाही. स्त्रीचा जो 4 दिवसाचा देहधर्म असतो, तो इथे विटा शब्दाचा अर्थ करू नका. आपल्या लक्षात आला असेल, स्त्रीचा जो
नैसर्गिक देहधर्म असतो तो इथे बिटाळ नाहीये. तुकोबारांनी बिटाळ शब्दाचा अर्थ सांगितले. लक्षात आलं का? परद्रव्य परनारी यांचा घरी बिटाळ. परद्रव्य परनारी येथून जो दुरी तोची सोळा. तोची सोळा. दुसऱ्याच्या शेषी आणि दुसऱ्याच्या धनशी जीवनातही स्पर्श करत नाही. आबाजी समजूला शिवाजी राजांनी एक किल्ला सर करण्याकरता पाठवला. थोडक्यात गोष्ट सांगतो शिवरायांच्या जीवनातली. त्यांनी किल्ला सर केला, हिंदूंचं राज्य स्थापन केलं आणि त्या राज्यातली एक सून तरुण युवती आपला देह वाचवण्याकरता अशी पळत होती. या आबाजी सोंदूने इतिहासात त्याची नोंद आहे. तिला पकडलं, एका पेटाऱ्यात घातलं. म्हणे शिवाजी महाराजांना हा नजराना देऊन सध्या मी राज्यमंत्री आहे असे नजराने दिलं, मी कॅबिनेट मंत्री. मला जरा वरची जागा मिळेल म्हणे. सभा भरलेली होती. विचारलं आबाजीला, का रे म्हणे आबाजी किल्ला? म्हणे बघा ती भगवी पताका फडकते, हिंदूंचं मुनीमजी तिथं सध्या राज्यकारभार पाहतोय. पण म्हणे महाराज तुम्हाला भेट वस्तू आणली, तिचा स्वीकार करा. शिवाजी राजांना वाटलं सफरचंदचे दिवस आहे आणि असं पेटारा. त्या पेटाऱ्यातून त्या तरुण युवतीला काढलं. शिवाजी महाराजांनी तिला नखशिकांत पाहिलं. जाती धर्माप्रमाणे तिच्या तोंडावर बुरखा होता. शिवाजी राजाने सांगितलं म्हणजे तुमच्या तोंडावरचा बुरखा बाजूला करा. वयस्कर वयोवृद्ध लोक एकमेकाला बोट टोचत होते. आपला शिवाजी बिघडला म्हणजे, आपला शिवाजी बिघडला म्हणजे. काही म्हणाल जरा थांबाचं खरं घटना काय करते. मग शिवाजी महाराजांनी नखशिकांत त्या स्त्रीकडे पाहिलं आणि काय उद्गारले शिवाजी राजे. नोकरी केली. त्याच्यात एक कविता सांगतो. शिवाजी महाराज आबाजी सोंदेला काय म्हणाले, एक कवितेच वर्णन आहे, या कथेचं. मूर्खा बेकूफ जरी आशीच असती आमची सुंदरा जिजाई जननी. रूपवान मी झालो असतो आपली लोकवचनांनी. बेकूफ जरी हावी यशाची शुद्धी तरी हारोनी आना दुर्बुद्धी. ही माता भगिनी आमची कल्याणी कल्याणाची. आमच्या गुरुबंधूंनी तुकोबारांचं उद्गार काढले.
शिवाजीराजे असे म्हणाले, तुकोबारांचे शिष्य होते, ही आमची आई आहे, ही आमची माता आहे. तसेच उत्तर या कवितेत काढले. तर असेच आमची जर जिजाऊ असती, मी अधिक रूपवान जन्माला आलो होतो, अधिक रूपवान झालो असतो. पण सर्व सरदारांना उठवलं. देवनी वस्त्रभूषणे पाठवा पदीच्या सदन, ही शूर रूपाची वाणी, हिला वस्त्र द्या, अलंकार द्या, हिची ओटी भरा आणि तिला तिच्या पतीकडे रवानगी करा. अगोदर शिवाजी महाराज स्वतः उभे राहिले, तिला वस्त्र दिले, अलंकार दिले, तिची ओटी भरली. शिवाजीराजांनी स्वतः वंदन केले. याला म्हणतात कोणताच प्रकारचा विटा शिवाजीराजांकडे नव्हता. नाही म्हणजे सुरत अहमदाबाद लुटून आणत होते, पण इथे रयतला पोहोचत होते ना. इथे रयत सर्व मराठ्याची मुलं उपाशी कुठे राहायचे, चोर नव्हते. काही मूर्ख इतिहासकारांनी त्यांना असं ठरवलंय, विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराजांची तशी स्थिती होती, दुसऱ्याच्या पैशाला हात लावला नाही. हो, हे तो बऱ्याच न पडे, दिवट्या छत्री घोडे, आपल्याला सगळं माहिती आहे. म्हणून महाराज म्हणतात, आम्हाला कोणत्याच प्रकारचा विटा शिवला नाही. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखीजे तोंड विटाळाचे. महाराज तुमचा विटा आहे, तुमच्या ठिकाणी विषमता नाही, तुम्ही कीर्तनच करतात. मग तुम्ही सर्व समुदायामध्ये राहून, सर्व ठिकाणी राहून तुम्ही अशा प्रकारचं कीर्तन करतात का, असा परमार्थ करतात का? महाराज म्हणाले काय, तसं नाही. आम्ही आमच्या एकांतात राहतो आणि तिथं प्रभूचं भगवंताचं चिंतन करतो. ही अनुभूती आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा
विनोदाने सांगतो, आम्हाला काही काही गावाला असे साथीदार मिळतात, आम्ही त्यांना म्हणतो तुम्ही तुमचं बंद करण्याचे किती पैसे असं गोड वाजवतात, असं गोड म्हणतात. आम्ही म्हणतो की तुम्ही आता बंद ठेवा, जाऊया. आज तुकोबाऱ्या शिवच्या चरणात सांगतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्म रस शिव सदा. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांगले. पुष्कळ बोलण्यासारखा या अभंगाचा विषय. संसाराला जाणारा अग्नी कोणता, संसाराची व्यसन कोणती. पंचदशीमध्ये सुद्धा कामदेक विकार का शांती वगैरे हे सगळी व्यसनं सांगितली. सगळ्यांना माहिती आहे. जास्त पाल्ला न लांबवता शेवटच्या चरणावर थोडंसं बोलूया. गुरुजींच्या बद्दल मला शेवटच्या चरणावर बोलायचं आहे आणि नंतर आपली सेवा समाप्त करू. आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषम धुवन सांगले. विठोबा रखुमार कुमार जय जय विठोबा रखुमार. म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मे ब्रह्मरस शिव सदा. थोडस मी माझ्या परीने बोलतोय. गुरुजींच्या बद्दल बोलायचं आहे. तुकाराम महाराजांना, गुरुजींना, सर्व साधू संतांना एकांतातला तो डोंगरावर असणारा, सर्वस्वाचा त्याग करणारा, मुळाभावांचा त्याग करणारा तो एकांत गुरुजींना, तुकोबारांना मान्य नव्हता. कोणता एकांत मान्य होता हे लक्षात घ्या. लोकांतातला एकांत मान्य होता. लाखोने लोक तुकोबारा पंढरपूरला घेऊन जातात. माऊली लाखोने लोक आळंदी देऊन पंढरपूरला नेतात. तो ज्ञानोबाऱ्यांचा लोकांतातला एकांत. तुकोबाऱ्यांच्या बरोबर हजारो दिंड्या असतात. तुकोबाऱ्यांचा तो लोकांतातला एकांत आहे.
आमच्या गुरुजींनी हजारो विद्यार्थ्यांना घडवलं. डोंगरावर जा, सर्वस्वाचा त्याग करा, हा एकांत गुरुजींना मान्य नव्हता. अभ्यास करा, वैष्णव संप्रदायाची जेवढी प्रगती करता येईल भागवत धर्माची ती करा, हा खरा एकांत होता. आम्ही विनोदाने गोष्ट सांगतो, जास्त लांबवत नाही. एकाला मुलं बाळ होते, बाईचं त्याचं बंधन एकाला डोंगरात निघून. थोडक्यात ऐका, खरी गोष्ट रंगनाथ स्वामी सांगायचे, मी स्वतः ऐकलेली आहे. तुम्हाला प्रमाण देणाऱ्या अभंगाचं. राहू लागला, मग तिथे रात्रीचे जाऊ लागले त्याच्याकडे. रात्रीचे कोणते? बम भोले बम भोले बम भोले. समजलं तुम्हाला? म्हणे महाराज तुम्ही अशा मंदिरात काय राहता पडक्यात उडक्यात? आम्ही तुम्हाला झोपडी बांधून देतो. 2 दिवसात झोपडी बांधून दिली. महाराज झोपडीत राहू लागले. सर्व शिष्याने आणून दिलं. आता योग असा, 2-4 दिवसात त्या झोपडीत पडली उंदर. त्या उंदरांनी महाराजांची लंगटीच कुठून काढली. त्याने सांगितलं म्हणे पुढे बहुत बिल्ले हो गए छे, म्हणजे उंदर जास्त झाले म्हणे. मग त्यांनी एक मांजर आणून दिली. गुरुजी खूप रंगून सांगितले. मांजर आली. मांजर आल्यामुळे उंदर गेले पळून. आता त्या मांजराला दूध कोण आणला? हे बरी काय करतात हे लक्षात ठेवा. हे जे अनट्रेन लोक आहेत ना, हे ट्रेनला अनट्रेन करतात आणि अनट्रेनला ट्रेन करतात. मोठे मोठे हुशार असतात. एखादा दारू देत असतात त्याला जाईल अर्धा कप पी ना, मग तो अर्धा कप पितो. दुसऱ्या दिवशी पुरा कप पितो आणि तिसऱ्या दिवशी बाटलीच टाकतो घुमतच येतो. हे ट्रेन अनट्रेनला ट्रेन करतात असे लोक असतात. मग तो ती मांजराला होतं. मांजर झाली रोड म्हणजे मग महाराज आम्ही वर्गणी करतो तुम्हाला गाय घेऊन देतो. तिली गाय घेऊन. मग तो महाराज हरिपाठ सोडला, विष्णू सदर नाम सोडलं. याच्या बांधावर गाई चारायला जाय, त्याचा तिथं कापून हा महाराज तो उद्योग करू लागला. म्हणजे आता आम्ही किती दिवस या गाईला चारा पुरवणार? उन्हाळ्यात चारा नसतो. म्हणजे मग महाराज इथे एका श्रीमंत माणसाची 200 एकर जमीन आहे, आम्ही तुम्हाला 4-5 एकर जमीन मिळवून देतो, तुमच्या नावाने करून देतो. चले का? बोल. जमीन मिळवली, नावावर करून दिली. पहिल्या वर्षी आम्ही पिरून दिलं. महाराज उडदाच्या शेंगा तोडायला जायचा, मुगाच्या शेंगा. म्हणजे तुम्हाला गोष्ट समजली. मग त्या घरी आणायचा झोपडीत, ते ठोकायचा, त्याच्या गठोड्या बांधायचा. मुगाची गठोडी, चवळीची गठोडी, उडदाची गठोडी. मग ते रात्री यायचे. महाराज आज उसल उसल. महाराज मुगाची गठोडी सोडायचं तर उडदाची निघून जातो. उडदाची सोडायला जातं, चवळीच निघून जायचा, सुसुटून जायची. मग त्या ट्रेनला लोकांनी काय सांगितलं? म्हणजे महाराज गठोड्या बांधण्याचं तुमचं काम नाही, आम्ही तुम्हाला आम्मा करून आणून देतो. मग तिथे एक आम्मा करून दिली. तिला 3 वर्षानंतर मुलगा झाला. हा महाराज त्या डोंगरात पाहिला म्हणे बाळा झोझोरी. हे सर्व डोक्यातलं काढा. ज्ञानोबऱ्या आशाला शिकवत आहे. ज्ञानोबऱ्या संसार नव्हता पण आशाला शिकवत आहे. आणि अजून तुमचा सगळ्यांचा पाठ आहे. ज्ञानोबऱ्यांना, तुकोबऱ्यांना, गुरुजींना कोणता एकांत मान्य होता? काय अभंग महाराज? अभंग म्हणताना आम्हाला लाज वाटते, लाज वाटते. घरदार ओखटे त्यजू म्हणसी तरी शरीरा एवढे जाड. सांग कसला त्याग केला? असं ज्ञानोबा खडूच विचारताय. घरादाराचा त्याग केला, शरीराचा त्याग केला. घरदार ओखटे त्यजू म्हणसी तरी शरीरा एवढे जाड. मायबाप ओखटे त्यजू म्हणसी तरी अहंकार अविद्येची पोत आहे. आई वडिलांचा त्याग करशील पण अहंकार अविद्या या आई वडिलांचा त्याग करशील का? बंधू सखे त्यजू म्हणसी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड राहील. सांग यांचा त्याग केला. बहिणी पाठीच्या त्यजू म्हणसी तरी आशा तृष्णा मायेचे बंड. सांग यांचा त्याग केला. यांचा अरे ते दिले ते काय कासया म्हणजे सांग. जया भेणीशिव जासी वनांतरा ते तुझची संशी.
अरे ते तुला तिथे येऊन भेटतील म्हणून हा एकांत आमच्या साधू संतांना गुरुजींना मान्य नव्हता. मग लोकांतात राहून गुरुजींनी तुकोबाराने आम्हाला एकांत शिकवला. मग या एकांतामध्ये ही संत मंडळी गुरुजी काय करत होते लावोनी मृदुंग लावोनी मृदंग लावोनी मृदंग श्रुती ताल लावोनी मृदंग लावोनी मृदंग लावोनी मृदंग श्रुती ताल लावोनी मृदंग लावोनी मृदंग लावोनी मृदंग श्रुती ताल लावोनी मृदंग लावोनी मृदंग लावोनी मृदंग श्रुती ताल संतांना प्रिय. गुरुजींनी हाच एकांत अनुभवला. आमच्या भाऊंसारखे कितीतरी विद्यार्थी तयार झाले. हो, डोंगरात राहून नवीन संसार थापणं हा एकांत ज्ञानोबांना तुकोबांना मान्य नाहीये. आमच्या साधू संतांच्या पावलावर पाऊल ठेवून गुरुजींनी हा एकांत केला. भजन कीर्तन मृदुंग वीणा श्रुती यांच्या साधनाने नाम घोष करत राहिले. भगवंताचं नाम गात राहिले. लोकांना नामाचा उपदेश करत राहिले. स्वतःही आचरण केले. हा अनुभव गुरुजींच्या जीवनात असल्यामुळे गुरुजींच्या नावाने आमची ताई असेल, भाऊ असेल, शाळेंदर असेल, आपण सर्व त्यांच्या नावाने दिंडी सुरू. मला बरेच लोक भेटतात कोणाच्या दिंडीत होते आणि मला जरा विचारण्याची सवय. खरंच बरं का माझं कोणत्या दिंडीत होता, कसं काय स्वयंपाक आहे, तर आमची ताई म्हणा, भाऊ म्हणा, सुंदर असे सर्व विद्यार्थ्यांची सोय करतात. म्हणजे गुरुजींच्या नावाला जे बाधक नाहीये ते करून नाही समजता. जेणेकरून गुरुजींचं नाव उचवाल म्हणून मला शाळंगला एवढंच सांगायचं आहे, आमच्या भाऊचं नाव टिकव. अरे पखवाज ऐकला, मी भाऊंचा पखवाज ऐकला आहे ना. भाऊंनी माझ्यासमोर कितीतरी वेळा पखवाज वाजवला आहे. तसा पखवाज वाजवला. तुला आमच्या भाऊनी ताईंनी गोड आशीर्वाद दिलेलाच आहे. तू सुद्धा त्याला तयार करा आता. बघ का महाराज मंडळी, मला म्हणजे तुम्ही काही वाटतं, मी इथं जरा थोडंसं मन उकळून बोलतोय, मन मोकळ करून बोलतोय. माझ्या भावांनी सांगितलं म्हणे तू जर पेटी वाजायला लागला ना, तुला लोक पेटी वाजतात. तू जर बरं का भाऊ का तू जर मृदुंग वाजायला लागला, तुला मृदुंगाचार्य म्हणतील म्हणे, पण तुझ्या पायाने पण ना म्हणतो. तुला जर पाया पडायचं असेल ना तर कीर्तनकार हो, भजन कर, लोकांना हे सांग, तेव्हा तुझ्या म्हणजे पाया पडणं उद्देश नाही.
वैष्णव संप्रदाय टिकवणं हा महत्वाचा विषय. गुरुजींची मालिका, गुरुजींची परंपरा त्यांच्या पाठीमागे टिकवणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि तेच आमच्या गुरुजींनी आयुष्यभर केलं. संस्थेशी निगडीत राहिले, गुरूंशी निगडीत राहिले. हे आपणही करूया. गुरुजींनी आपल्याला असा आशीर्वाद द्यावा. ज्ञानेश्वर चरित्र आपल्याला माहिती आहे. त्यांना 6 आपत्ती होती. 6, 3 मुली आणि 3 मुलं होती. तरी सुद्धा एवढी उंची गाठली तुका झाला शिकव. निळोबाऱ्या आरतीत मोठं गोड वर्णन करताय. मला सगळी आरती म्हणायची नाही. प्रपंच रचना सर्वही भोगनिते. हो, अनुतापाचे ज्वाळी देव बुद्धी हविली. वैराग्याची निष्ठा टोनी दाविली. अहंता ममता दौडोनी निद शांती. म्हणून संसारिकाने तुकोबाऱ्यांच्याकडे पाहून जीवन जगत राहा. कसा सकाळी डोंगरात त्यांचा प्रवास होत असेल, कसा गळ्यामध्ये विणा घालून, हातामध्ये चिपळ्या घालून त्या रामकृष्णाचं भजन म्हणत असतील. जिजाबाईला वाटलं तर ती भाकरी नेत असेल, तिला वाटलं तर ते पाणी नेत असेल. त्यांना गरज नव्हती. जिजाबाई म्हणायची, मुलांना नाही तुम्हाला काय आणू? महाराज उत्तर द्यायचे, तुला गरज असेल तर पाणी आण, तुला गरज असेल तर भाकरी आण, मला गरज नाहीये, मला गरज नाहीये. कसा कसा रामकृष्णाचा जप म्हणता म्हणता, नाम जप करता करता त्यांना समाधी लागत असेल हे त्यांचंच त्यांना माहिती. एवढा गुरुजींनी संसार सांभाळला, एवढा संसार केला, पण संसार त्यांच्याकडे असा चिटकला गेला नाही. मोकळे राहिले. भाऊंच्या गळ्यामध्ये मुलीला देऊन टाकलं, तुला जे करायचं असेल ते कर, आणि मोकळे झाले. असं राहिलं पाहिजे. आम्ही इतके चिटकतो, निघता निघतच नाही. असंही चिटकू नका की घरातले कंटाळतील म्हणून. आणखी जरा थोडस पुढचं सांगू का? त्याने आरोग्य मारले की पिशवी बांधून तयार राहा, पिशवी भरूनच तयार राहा. त्याला असं सांगताच येत नाही, जरा थोडस थांब, मला एवढी तारीख करून घेऊ दे. तो म्हणतोय तुझ्या तारखा बिरका सगळ्या. असं मी उपदेशक या नात्याने बोललो नाही, गुरुजींच्या पुण्यतिथी निमित्ताने एक वडील बंधू या नात्याने बोललो. गुरुजींनी प्रपंच केला, संसार केला, पण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आणि खरा कुमार धर्मशाळा एकांताचा वास केला. विद्यार्थ्यांना ज्ञानदान केलं. एक गुरुजींची मोठी एकांताची पर्वणी अनेकांनी ती मिळवली, अनेकांनी आत्मसात केली, आपलं जीवनाचं कल्याण करून घेतलं. हीच शब्दरूपी माळा फुलं गुरुजींच्या चरणी समर्पित करतो. भावांनी माझे सर्व गुरुबंधू बसलेले नाणी मंडळी यांच्याही चरणी समर्पित करतो. जगद्गुरु म्हणण्याप्रमाणे, संत म्हणण्याप्रमाणे देवाला आणि संताला विसरू नका. समाधीवर डोकं ठेवावं आणि माऊलींना म्हणावं, माऊली आम्हाला तुमचा विसर पडेल, पण तुम्हाला मात्र आमचा विसर पडू नका. गुरुजींच्या पादुकावर डोकं ठेवावं. गुरुजींना म्हणावं, शिरटची विणवणी
संत जनी बरीसा. गुरुजी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. आमचा विसर तुम्हाला पडू देऊ नका. आम्ही विसरलो आहोत, आम्ही विसरलो आहोत. आम्हाला तुमच्या दर्शनाचा आठव करून द्या. तुमच्या दर्शनाकरता, तुमच्या भेटी करता आम्हाला खेचून आणा असं संतांना गुरुजींना सांगूया, माऊलीला सांगूया. गुरुजींच्या सेवे ही सेवा समर्पित करतो. त्यांच्या चरणी मस्तक ठेवतो. म्हणायचे ना तर सर्व विठ्ठल जय जय.